चला जास्तीचा वेळ घेऊ नका. राऊंडची मॅच 3 षटकांची राहील. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो हॅलो. ओके. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 चा दिवस क्रमांक अंतिम आणि अंतिम दिवसात आपल्याला भरपूर चांगली मॅच देखील खऱ्या अर्थाने पहिल्या राऊंडची लास्ट मॅच. एका साईडला जय भवानी अनंतपूर आणि त्यांच्या विपक्ष मांदोशी असा हा संघ, दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. प्रथम तर टॉस जिंकून मांदोशी या संघाने ते फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी जय भवानी आनंदपूर या संघाला. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या बॉलवर आक्रमण आणि पहिल्या बॉलवर बॉलला पाठवून दिले डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय पहिल्या बॉलवर तडाखा. आक्रमकता स्वीकार केले बॅटर सुनीलने. पहिल्या बॉलवर सुरुवात केली षटकाराने. 6 धावा इथे मिळाल्या पहिल्या बॉलवर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना आपण सुनील या बॅटरला पाहतोय. सुरुवात आक्रमकताने करताना आपण सुनीलला पाहतोय. सतीश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे कमबॅक करावा लागेल. पुन्हा आता शॉर्ट बॉल ऑन साईडला वळवायचा प्रयत्न जरूर केला परंतु इथे कनेक्शन नाहीये. आला हा डॉट बॉल. चांगला इथे कमबॅक, मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. गोलंदाज सतीश या गोलंदाजाचं क्रमांक 1च्या षटकामध्ये 5 रन केलंय. आणि जेव्हा जेव्हा कोणताही गोलंदाज क्रमांक 1च्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत असतो तेव्हा मात्र एक खूप मोठी अपेक्षा असतात 11 खेळाडूंकडनं, त्या गोलंदाजाकडनं. पुन्हा आता शॉर्ट बॉल हुक केलाय आणि 4 धावा इथे मात्र बुक केल्यात. आलाय हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. सरसावताना पाहतोय धावसंख्या 10 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅकवर सतीश याच्यावर आक्रमकता स्वीकार केली बॅटर सुनीलने. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाली. गणेश आणि त्याच्या सोबतीला सुनील आणि एक चांगली भागीदारी रचायचं इथे मनामध्ये जे मात्र धरून गेलेत आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी इथे करताना सुनीलच्या बॅटमधनं देखील आपण पाहतोय. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही आहे अनंतपूर या संघाची. धावसंख्या 10 या आकड्यावर. आतापर्यंत 3 बॉल फेस केले. 3 बॉलमध्ये तब्बल 10 धावा. चांगली टोटल इथे उभारण्यामध्ये यश प्राप्त करतील का हे दोन फलंदाज. पुढील बॉल ओव्हर द विकेट. अगदी खोलात टाकलाय त्याला मिनी हेलिकॉप्टर. इथे पहिले तर क्षेत्ररक्षक वायडिश लोंगॉप मध्ये सज्ज आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच सिंगल इक्वली जाईल. पैकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते आणि डबल डिजिट मध्ये धावसंख्या कन्वर्ट झाली 11 या आकड्यावर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. सतीश बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 1च्या षटकामध्ये आलाय आणि खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही कारण की पहिल्या बॉलवर एक षटकार जो मात्र वसूल केला होता बॅटर सुनीलने परंतु त्यानंतर कमबॅक जो मात्र करताना गोलंदाज सतीशला आपण पाहतोय. पुढील बॉल अगदी ऑन साईडला पुन्हा एकदा वळवलं. टर्न केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि फक्त बनेल दर्शक. एक टप्पा घेत बॉल मुसंडी मारून होते फराज सीमारेषा पलीकडे. हालाय चौकार. आणखीन एक चौकार जो मात्र बॅटरीच्या माध्यमातून पाहतोय. चांगली बॅटिंग गणेश यांनी देखील आपले आता हात खोललेत कारण की जेव्हा मात्र पहिला बॉलवर षटकार सुनीलने वसूल केला त्यानंतर डॉट बॉल केला त्यानंतर एक चौकार त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर गणेश स्ट्राईक एंडवर आला आणि त्याने देखील पहिल्या बॉलवर एक चौकार वसूल केला. चांगला रनअप घेताना आपण गोलंदाजाला पाहतोय. चांगला बॉल सरप्राइजिंग डिलिव्हरी. शेवटच्या बॉलवर अखेरीस हा डॉट बॉल देखील पाहायला मिळतो. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या जी मात्र 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेताना बॅटर गणेश आणि सुनीलला पाहिलं आणि सध्या एक चांगला मनोबल आणि एक वाढला असेल जे मात्र बॅटिंग करत असताना गणेश आणि सुनीलचा कारण की जेव्हा आक्रमकता स्वीकार करतो तेव्हा जर बॅटरने बॉलचा परफेक्ट मिडलिंग होत असेल तर तेव्हा मात्र प्रत्येक फलंदाजाचा आत्मविश्वास एक वाढत असतो
आणि बॅटिंग करण्यासाठी, त्यानंतर त्याच्या बॅटने चांगली फटकेबाजी होत असते. परंतु जर या विरुद्ध जर झालं तर म्हणजे गोलंदाजाच्या माध्यमातून जर डॉट बॉल येत असेल तर एक आत्मविश्वास खच्चीकरण होताना आपण बॅटरचं पाहतो. म्हणजे क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरला खूप महत्त्वाचं असतं, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल जर चांगले रन्स येत राहिले तर नक्कीच शेवट देखील गोड होतं. या अनुषंगाने चांगला इथे प्रथमतः आपण बॅटिंग करत असताना अनंतपूर या संघाचा सुरुवात चांगली पाहायला मिळते. परंतु अजूनही 3 षटकं असतील, 3 षटकांमध्ये कितीपर्यंत धावा जे मात्र घेण्यामध्ये यश प्राप्त होईल ते मात्र अनंतपूर या संघाला. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. षटक क्रमांक 2 मध्ये सध्या आपण पाहिलं गणेश याला मात्र इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅकवर. गणेश आता जर्सी नंबर 45 रोहित शर्माची जर्सी अंगावर परिधान केले. यावेळेस बाकफुटवर जाऊन कट केलं, इनफिल्ड मध्ये भेदून बॉल होते फरार, दणदण करीत गेला डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार वसूल केलाय. चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला एक पेश करताना बॅटर सुनीलला पाहतोय. जशा प्रकारे आक्रमकता पहिल्या ओव्हरमध्ये जी मात्र स्वीकार केली होती बॅटर सुनीलने, आणि त्याच पद्धतीची माझ्याकडे सेन्सिबल क्रिकेट म्हणजेच संत गतीने देखील मी एक पुरेपूर समाचार घेऊ शकतो आउटफील्डचा, आणि तोच उदाहरण इथे देताना सुनीलच्या बॅटमध्ये हा चौका डीप थर्ड मॅनकडे पाहतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या 19 या आकड्यावर. पुन्हा एकदा इथे शॉर्ट बॉल होता, हुक केला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वाईडिश लोंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग ची मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने फक्त पुढे सरकेल. चांगली इथे रणनीती आखली आहे बॅटर गणेश आणि सुनीलने, आणि चांगली फलंदाजी देखील करताना या दोन खेळाडूंना आपण पाहतोय. धावसंख्या 20 या आकड्यावर. आतापर्यंत 1.2 बॉलचा खेळ समाप्त झाला. बॉलिंग ट्रॅकवर गणेश 2च्या षटकामध्ये आलाय. पहिल्या बॉलवर चौकार. यावेळेस आखलातून जसा स्लॉट मध्ये आला त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल गेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो A1 क्वालिटीचा गणेशच्या बॅट मधनं षटका. चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला गणेश विरुद्ध गणेश अशी काही संकल्पना या मॅच मध्ये पाहतोय, कारण की गोलंदाजीसाठी देखील गणेश याला पाचारण केलंय आणि फलंदाजी मार्कवर गणेश हा देखील पाहतोय. सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून गणेश थोडासा इथे बाकफुटर आहे, आणि खूप चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपण गणेशच्या बॅटरला पाहतोय. ही संकल्पना आपण सध्याच्या घडीला या मॅच मध्ये म्हणजे स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 आणि याचा दिवस क्रमांक अंतिम, आणि अंतिम दिवसातील फर्स्ट राऊंडची अंतिम मॅच. एका साईडला अनंतपूर आणि त्यांच्या विपक्ष मांदोशी या संघाच्या 2 संघांच्या दरम्यान आपण अशी काही संकल्पना पाहतोय. पुढील बॉल राऊंड द विकेट बॅकफुटवर इनफिल्ड आउट, आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर होता, आणि बॉल गेला एक टप्पा घेत मुसंडी मारून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा ते चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना गणेश आणि त्याच्या सोबतीला सुनील. चांगली भागीदारी रचताना मॅच मध्ये 2 फलंदाजांना आपण पाहतोय. सध्या काय आपण खऱ्या तर बालताना खेळच स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक चांगला ऑन स्क्रीनला देखील पाहतोय. जय भवानी अनंतपूर आणि त्याच्या विपक्ष मांदोशी. बॉलिंग ट्रॅकवर गणेशला पाहतोय. धावसंख्या 30 या आकड्यावर पाहतोय. 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून गेले 4 दिवस क्वालिटी आणि क्लिअरिटी खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून पाहतोय. कॅमेरामॅन यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. यावेळेस फटका बसलाय, आणि यावेळेस चांगलं एफर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये वाईडिश लोंगॉप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एफर्ट खूप चांगले होते, परंतु इथे चेक करणं देखील महत्त्वाचं राहील, कारण की महत्त्वाची मॅच आहे, महत्त्वाचा सामना आहे. मनामध्ये काक्ष असेल ते नक्कीच आपण या ठिकाणी 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून चेक करूया काय असेल. शेवटचा एफर्ट मात्र नक्कीच फिल्डरचे पाहायला मिळतंय. डिसिजन काही हो, परंतु फिल्डरचं कौतुक करायला हरकत नाहीये. सेफ असेल. ज्या काही रनिंग मध्ये ज्या धावा घेतल्या असतील त्याच ग्राह्य धरल्या जातील, म्हणजे 2 धावा. ओके, चांगले एफर्ट म्हणायला हरकत नाही. जे मात्र फिल्डरचे अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला इथे करावे लागतील, कारण की तुम्ही महत्त्वाचा सामना खेळत असतात
डू आर डाईट अशी मॅच असते, कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की डू आर डाईट हीच मॅच असते, ही संकल्पना असते आणि तिथे तुम्हाला प्रयत्न करावेच लागते. यावेळेस समोर खेळलाय लोंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला तटपाटून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार गणेश याने मात्र दाखवलाय आसमान, जे मात्र गणेशच्या गोलंदाजाला आक्रमकता स्वीकार केले. धावसंख्या 6 ने पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचते 38, लॉस ऑफ 0 विकेट. ठिकाणी कंप्लीट झाली, धावसंख्या 38, लॉस ऑफ 0 विकेट 38 या आकड्यावर. आणि गणेश याचं कौतुक करायला हरकत नाहीये, कारण की आता 6 बॉलमध्ये अवघ्या ज्यामध्ये 22 धावा घेतल्या गेल्या गणेशच्या विरोधात. आता सध्या आपण रमेश दादा लिहे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज 8 संघ इन ऍक्शन मध्ये जे आपण पाहतोय माल विभागातील ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभले आहेत आणि त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही आणि मनापासून आभार व्यक्त करूया. आणि एक संघ इन ऍक्शन मध्ये दाखल नव्हता तरी देखील त्यांनी आज खऱ्या अर्थाने ऍडजस्ट केली ही मॅच. यावेळी पुन्हा एकदा समोर लॉफ्ट केलंय, लॉफ्टर ड्राइव्ह फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थेट आमच्या कॅमेरामॅनला भेटायला गेलाय बॉल. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण मयूर डोंगरे असेल पाहिलं तर नक्कीच. 6 ने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 44, डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली 44 या आकड्यावर. आक्रमकता आता सुनीलने देखील स्वीकार केली. क्रमांक 1च्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी. आता सध्या आपण ऑन स्क्रीनला पाहतोय गणेश आणि सुनील दोघांच्याही बॅटमध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा बॉलला लॉफ्टर ड्राइव्ह फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुनीलच्या बॅटमधून आलेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा भव्य षटकार. स्वीट साऊंड, परफेक्ट मिडलिंग, जबरदस्त टायमिंग. सध्याच्या घडीला सुनील याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं आणि धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचले. यावेळी इथे नो बॉल, पंचांनी क्विकली इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. नो बॉल असेल. रमेश लिहे याच्यावर आक्रमकता स्वीकार केले. सध्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच थोडीशी अडचण निर्माण झाली गोलंदाजी करणार टीम मांदोशी या संघासाठी. हो, यावेळी ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्नही केला नाहीये. खाली क्षेत्र निवडलं, वॅकंड एरियामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला आणि बॉलला पाठवून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला संकट आलंय जे मात्र गोलंदाजी करणार टीम मांदोशी या संघावर. संकटाच्या छायेत जे मात्र आपण मांदोशी या संघाला पाहतोय. थोडंसं इथे अडचण निर्माण झाले, बॉल कुठे टाकावेत हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. रमेश लिहे बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ आहे, परंतु त्याच्यावर आक्रमकता स्वीकार करताना सुनीलला पाहतोय. 10 बॉल आणि 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, चांगली बॅटिंग. यावेळी आणखीन एक ठोकलाय, लांबच लांब, दूरच दूर, आउट ऑफ द पार षटकार. लॉस ऑफ 0 विकेट. एक लेजंड क्रिकेटर आहेत म्हणजेच रमेश लिहे, त्यांच्यावर आक्रमकता जिबत स्वीकार करताना बॅटर सुनीलला पाहतोय. स्विजिटचा फटका, बॅटला कट आणि त्यानंतर शॉट थर्डमॅनचा. क्षेत्ररक्षक देखील बीट होते आणि धावफलक आता 4 ने पुढे सरकेल. लक फॅक्टर देखील ऑन झाले बॅटिंग करत असताना आनंदपूर या संघाची. मालशेज मालगट हा मात्र आपण आज पाहतो इन ऍक्शन मध्ये 8 संघ आणि 8 संघांमध्ये चाललेली धडपड आज खऱ्या अर्थाने आपण स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये पाहतोय. आणि आनंदपूर हा संघ एक चांगला संघ आहे माल विभागातील. यावेळी पुन्हा डाऊन साईडला बोलवलं, टर्न केलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फायनली क्षेत्र निवडलं, खाली क्षेत्र निवडलं, त्यावर आक्रमकता चढवली आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. याच अनुषंगाने हा देखील आलाय चौकार. थोडंसं महागडं षटक सध्याच्या घडीला आपण रमेश लिहे यांचं पाहिलं, कारण की तब्बल एका ओव्हरमध्ये 31 धावा खर्च केल्या. ते मात्र रमेश लिहे या गोलंदाजाने. आता सध्याच्या घडीला सुनील याचं देखील आपण कौतुक करायला हरकत नाही, कारण की आतापर्यंत 13 बॉल आणि 46 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय.
एखादा अर्धशतक इथे कंप्लीट होईल का, जे मात्र बॅटिंग करत असताना आनंदपूर या संघाचं हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण झाला असेल. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ आहे. भगवान बॉलिंग ट्रॅकवर आलाय. क्रमांक 4च्या षटकामध्ये भगवान याला इथे कमबॅक करावं लागेल. सध्या 69 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आहे. सध्या थोडीशी ते अडचण निर्माण झाली मांदूची या संघासाठी, परंतु इथे कमबॅक जे मात्र आता शेवटच्या षटकामध्ये इथे होईल का, येणारी वेळ येणारे 6 बॉल इथे सांगून जातील. भगवान बॉलिंग ट्रॅकवर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. भगवान बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅकफुटवर सलमान दिला, पंच केलं, डिफेंड केला बॉल. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक रमेश लिहे स्वतः आला, बॉलला गॅदर केला आणि फक्त एकच सिंगल इक्वली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या 70 या आकड्यावर. सध्या गणेश याचं कौतुक करायला हरकत नाही, कारण की त्याला ठाऊक आहे सुनील हा अर्धशतकीयासाठी आलाय, कारण की आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 46 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि येणारे पुढील 5 बॉल जर तो खेळला तर नक्की एक अर्धशतक, म्हणजे या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक इथे कंप्लीट होईल. बॅटची कडा इथे, विकेट किपरचं बॅकअप चांगलं, जजमेंट चांगलं आणि विकेट. काय घडलं मैदानामध्ये, विकेट आली. विकेट म्हणजे पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना, जे मात्र आनंदपूर या संघाला 70 धावांची भागीदारी रचताना या दोन फलंदाजांना पाहिलं, परंतु 70 धावांची भागीदारी तोडताना जे मात्र गोलंदाज भगवानला देखील आपण पाहतोय. बॅक टू द आउट जे मात्र सुनील. बॉल भगवान बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये, कारण की थोडं कमबॅक करायचं होतं. त्यात अनुषंगाने इथे क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. बॅटर ज्यांनी अक्षरशः मैदानामध्ये सुनीलने धुमाकूळ घातलं होतं, अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता, त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश इथे संपादन केलं. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम म्हणजे आनंदपूर या संघाला. भगवान बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4 मध्ये आलाय आणि पहिला बॉलवर एक सिंगल जी मात्र खर्च केली, त्यानंतर डॉट एक विकेट प्राप्त केली. चांगली बॉलिंग. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील पुढील बॉल. ओहो, इथे खाली राहिला बॉल आणि जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगले कमबॅक सध्याच्या घडीला भगवान करताना. चौथ्या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. धावसंख्या 70 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात चांगली यावेळेस ऑन द राईज फटका केलाय आडवा बॅटने, क्रॉस बॅटे स्ट्रोक केलाय. एकच सिंगल जी मात्र इक्वल आहे. डीप मोरन फिल्डर याला सुभाष बॉल पर्यंत पोहोचला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चालू शकाळी धावफलक आता 71 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. शेवटचे म्हणजे 2 बॉल शिल्लक असतील, स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक. भगवान बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4. ऑन साइडला इथे वलवलाय आणि बॉलला पाठवून दिलं थेट लोंगो ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मात्र गणेश याच्या बॅटमध्ये आलेला हा आणखीन एक दर्जेदार षटकार. धावांचं लक्ष समोर ठेवलं जातंय, जे मात्र मांदोशी या संघासमोर 24 बॉल 82 धावांचं लक्ष म्हणजे एक अवघड असं लक्ष
एंटर व्हा. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 24 बॉल आणि 82 धावांचं लक्ष समोर ठेवलं जातंय. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीने. प्रथमतः खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना म्हणजे जय भवानी अनंतपूर या संघाने 81 धावा जोडल्या गेल्या आणि 24 बॉलमध्ये 82 धावांचं लक्ष समोर ठेवलं. पहिल्या बॉलवर आक्रमण आणि पहिल्या बॉलला पाठवून दिले लांबच लांब दूरच दूर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा पहिल्या बॉलवर षटकार. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिले तर नक्कीच जय भवानी आनंदपूर या संघाने देखील पहिला बॉलवर षटकार ठोकला होता आणि तो देखील गणेशने जो मात्र खेळला होता तो षटकार. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जरी बॅटिंग करत असताना मांडोशी संघाची देखील सुरुवात दमदार पाहायला मिळते. चांगली सुरुवात. पुढील बॉल सुनील बॉलिंग ट्रॅकवर आलाय. स्विजिटचा फटका अटेंड केलाय रिव्हर्स केलाय. नशिबाची साथ मिळत नाहीये बॅटिंग करत असताना मांडोशी या संघाला कारण की ज्या पद्धतीने तो फटका ऑन द राईज केला होता आणि परफेक्ट मिडलिंग होतं टायमिंग देखील प्रॉपर होतं परंतु थोडंसं इथे मैदानाची साथ इथे मिळत नाही बॅटिंग करत असताना मांडोशी या संघाला. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग सुरुवात चांगली पाहायला मिळते बॅटर गणेश या खेळाडूकडनं आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर सतीश असेल. सतीश अगदी पुढ्यात टाकला होता. खोलवर टप्प्याचा बॉल होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. दुसऱ्या धावे एका धावेचं समाधान इथे मानावं लागेल कारण की एकापेक्षा अधिक मिळणार नाही. दुसऱ्या धावेचा कॉल जरूर दिला होता परंतु एकच धाव अंकित होईल टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगली इथे भागीदारी बिल्डअप करावी लागेल कारण की ज्या पद्धतीने चांगली फटकेबाजी आनंदपूर या संघाने केली आणि त्याच अनुषंगाने ते मात्र नक्कीच यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय थेट जाऊन अदलते बॉल स्टँड वरती विकेटचा पतन. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना जो मात्र मांडोशी या संघाला. तर सन्माननीय बंटीदादा भोईर यांचं देखील मुख्य मंचावर शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. त्यांना विनंती असे मुख्य मंचावर या स्थानपन्न व्हा. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच गेले 3 दिवस राजेश मुकणे सरांचा आवाज देखील आपण या स्पर्धेमध्ये ऐकला होता परंतु काही कारणास्तव ते 2 दिवस या ठिकाणी उपस्थिती दाखवू शकले नाहीत आणि ते देखील आज खऱ्या अर्थाने 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले जातात. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. साई भक्त पालखी 16 दसई खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आजचा दिवस क्रमांक 2 असेल आणि ते देखील ज्या मात्र साई चरणी नतमस्तक होण्यासाठी गेले आहेत. धावसंख्या 9 या आकड्यावर. पुढील बॉल डावखुऱ्या त्याचा फलंदाज बॅटर भगवानला पाहतोय. पहिला बॉल डॉट बॉल फेकलाय सुनील याने मात्र भगवान विरुद्ध. धावसंख्या 9 या आकड्यावर स्थिर आहे. सध्या संत गतीने चाललेली धावसंख्या हलवार पद्धतीने चाललेली धावसंख्या परंतु इथे फटकेबाजी करावी लागेल कारण की मोठं असं आव्हान आहे. बॅटची कडा बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं बॅकअप येते त्याच्याकडे. जजमेंट चांगलं होतं. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या
टोटल मध्ये धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 षटकांची मॅच आपण खऱ्या अर्थाने पाहतोय आणि या 4 षटकांमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 18 बॉल आणि 72 धावा, म्हणजे 4 षटकांमध्ये 82 धावांचं लक्ष होतं. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न झालं. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आणि 18 बॉल आणि 72 धावांचं टार्गेट. तर नुकताच मुख्य मंचावर ज्यांचं शुभागमन झालं, अक्षयदादा गोल्डे सर यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण जी मात्र पाहिली होती, म्हणजेच जय भवानी आनंदपूर या संघाची. परंतु आता खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये थोडीशी बिकट अशी अवस्था, म्हणजे संकट आले बॅटिंग करणाऱ्या टीम मांदोशी या संघावर. शॉर्ट बॉल होता, लेंथ बॉल होता, इथे ऑन साईडला वळवायचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅटाने बॉलचं एलिव्हेशन नाही, कनेक्शन नाही. आलाय हा डॉट बॉल. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साईडला बोलवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? मिस टायमिंग स्ट्रोक होता, फटका फसला होता आणि क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल पकडला. धक्का क्रमांक दुसरा भगवान, जो मात्र बॅक टू द डगआउट, म्हणजे तंबूच्या आश्रयाला येताना पाहतोय. रमेश लिहे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. लेजेंड क्रिकेटर आहेत आणि चांगला अनुभव आहे, परंतु आता सध्याच्या घडीला मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर खूप मोठं आहे. 16 बॉल आणि 72 धावा, म्हणजेच प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे फेकावा लागेल मांदोशी या संघाला जिंकायचं असेल तर. आकाश माडसे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले आणि ते देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्यांनी दुसरा दिवस गाजवला जय हनुमान महासंघ, प्रथमता दिवस धसे संघाने गाजवला. यावेळी पुन्हा डाऊन साइडला शॉर्ट बॉल होता, हुक केलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि चांगला एक सिंगल इथे इक्वडला जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, डबल डिजिट मध्ये इथे कन्वर्ट झाली. 11 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात 1.3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांची मॅच पाहतोय आणि 82 धावांचं लक्ष पाठलाग करायची बॅटिंग करा टीम मांदोशी या संघाला. ऑन साइडला पुन्हा एकदा इथे लेग ग्लान्स केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॉपर बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु हवं तसं एलिव्हेशन नव्हतं आणि तोपर्यंत 2 धावा इथे हिकवडल्या जाते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 1.4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. सध्या थोडीशी बिकट आणि परिस्थिती ढासळलेली आपण मांदोशी या संघाची पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल भगवान याचा डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. ओहो, फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दीपक आला बॉल पर्यंत पोहोचला. चांगली फिल्डिंग, चांगलं जजमेंट, कलेक्ट केला बॉलला स्क्वेअर लेग कडे आणि तोपर्यंत एकच सिंगल इक्वली जाईल. या अनुषंगाने पाहिलं तर नक्की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकामध्ये धावफलक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली आक्रमकता स्वीकार करताना आपण आनंदपूर या संघाला पाहिलं आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना देखील खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र करताना आपण जय भवानी आनंदपूर या संघाची पाहतोय, कारण की मोठं असं आव्हान होतं. मोठ्या आव्हानाला इथे आक्रमकता स्वीकार करायची होती मांदोशी या संघाला, परंतु ती आक्रमकता स्वीकार करू शकले नाहीयेत ते मात्र मांदोशी हा संघ. आणि सध्याच्या घडीला संकटाच्या छायेत बॅटिंग करताना आपण मांदोशी या संघाला पाहतोय. आता मॅच मध्ये जिंकण्याचं समीकरण पाहिलं तर 12 बॉल आणि 68 धावांचं लक्ष्य असेल. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा इथे पाहिलं तर नक्कीच डाऊन द लेग स्टिक पंचांनी तपासणी केली. पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळेल अवांतर. या अनुषंगाने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. गणेश बॉलिंग ट्रॅकवर. हो ऑन साइडला बोलवलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाहीये, खाली क्षेत्र निवडला आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. थोडस अशक्य आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतो, कारण की पल में राजा और पल में भिकारी बनाने वाला क्रिकेट होता है. क्रिकेटचं हे दुसरं नाव आहे. आणि परंतु सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर नक्की संकट खूप मोठं आहे, कारण की रुळलेल्या वाटेवर चालताना अडचण खूप येत असते आयुष्यात, परंतु या सामन्यामध्ये
डॉट बॉल आलाय. अकरा 10 बॉलांनी 61 धावा. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडलंय. चांगले खाली क्षेत्र होता परंतु त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी उपस्थित होता. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या डबल डिजिट म्हणजेच डबल 2 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 9 बॉल आणि 60 धाब्यांची आवश्यकता. हो हो, अगदी बॉल जाऊन आदलतोय तो मात्र थेट यष्ट्यांवरती. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बसतोय. रमेश लिहे बॅक टू द ग्राउंड. आठ बॉल आणि 60 धाब्यांची आवश्यकता. 3 विकेटच्या मोबदल्यात 2.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. पुढील बॉल राईट राऊंड द विकेट अगदी खोल्यात टाकला होता आणि बॉल जाऊन सरळ विसावतो. विकेट किपरच्या हातामध्ये थेट जाऊन विसावतोय. 7 बॉल आणि 60 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच पराभवाचं अंतर कमी करणारे हे फटके येतात. आता शेवटच्या मोमेंटला आलेला हा आणखीन एक षटकार. अजूनपर्यंत खऱ्या अर्थानं पाहिलं तर 6 बॉलमध्ये 54 धावा अजून चेस झाल्या नाही. एक कारनामा झाला होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, म्हणजेच जेव्हा 6 बॉल आणि 37 धाब्यांची आवश्यकता होती. पहिला बॉल जो मात्र हुंकून सुद्धा 5 बॉलमध्ये 37 धावा ठोकल्या होत्या. करण मडवीने हा कारनामा केला होता, परंतु त्यानंतर असं काही कारनामे क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले नाही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 54 धाब्यांची आवश्यकता. 82 धावांचं लक्ष जे मात्र ठेवलं होतं त्याचा पाठलाग करताना धावसंख्या फक्त आणि फक्त 28 या आकड्यावर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 4 अशोक बॉलिंग ट्रॅकवर आलाय. जर्सी नंबर 18 45 असेल 45. कल्पेश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्षणीय स्वागत. सोनगावचा ढाण्या वाघ कल्पेश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्षणीय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल फेस करताना पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली. धावसंख्या 28-28, लॉस ऑफ 4 विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 5 बॉल आणि 54 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना जे मात्र मांदोशी संघाला पाहतोय. चेतन भांडे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. हो हो, अगदी खोलात होता, पुढ्यात टाकला होता, परंतु खऱ्या अर्थाने नक्कीच ओके रेफर केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. 7 स्टार वाहिनी टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. डॉट बॉल असेल. चला, अगदी सफल झाला होता बॅटर, त्याच्या अनुषंगाने हा डॉट बॉल. बागफुटवर इथे कट केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहे, तैनात आहे. एकच सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. बीजाचं अंतर कमी करणारे हे रन्स आपण सध्याच्या घडी संत गतीने चाललेली आपण पाहतोय. 3 बॉल आणि 53 धाब्यांची आवश्यकता. आता सध्या 2 बॉल आणि 53 धाब्यांची आवश्यकता. 2 बॉल 53 धावा म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने पाहिलं तर मांदोशी गावापर्यंत बॉल जरी डायरेक्टली पोहोचवले तरी 53 धावा इथे चेस होऊ शकत नाहीये. असं काही समीकरण जे मात्र आपण मांदोशी संघासमोर पाहतोय. आडवा बाटने पुन्हा एकदा फोर्स करायचा होता, परंतु कनेक्शन नाहीये. एक बॉल शेवटचा कोणत्या अवंतर चेंडू फेस करत नसेल तर जय भवानी अनंतपूर हा संघ इथे विजय होऊ शकतो. अप्रतिम जे मात्र फटकेबाजी खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अनंतपूर या संघाची आपण पाहिली आणि त्याच अनुषंगाने खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये देखील अप्रतिम आणि सुंदर गोलंदाजी जी मात्र आपण अनंतपूर या संघाची पाहिली आणि याचा अनुषंगाने एक दमदार विजय प्रस्थापित केला. अवघ्या 52 धावांनी जो मात्र अनंतपूर हा संघ इथे मॅच जिंकलाय. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. चला, नो डाऊट मॅन ऑफ द मॅच कडे जातोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना
खेळाच्या पूर्वार्धामध्ये ज्याने मात्र 14 बॉल आणि 46 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या